नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता जे आजोबा आहेत, ते आजोबा तो हार मंजूला देतात आणि मंजूला खूप आनंद होतो. ते म्हणतात, की "माझ्याकडून तुला हे गिफ्ट आणि हे बघ, तू खूप छान स्वयंपाक केला ना त्याबद्दल." असं म्हणतात आणि ते म्हणतात, की "आता मी झोपायला चाललोय. माझी दुपारची गाढ झोप आहे. माझी झोप कोणी मोडू नका. तुम्ही शांत राहा सगळ्यांनी. आज अजिबात आवाज आला नाही पाहिजे." आणि ते आजोबा जायला निघतात. तर ते आजोबा जिन्यावरून चाललेले असतात. ती स्वप्नीवरती दाखव हार हार दाखवावे म्हणजे तर लगेच आजोबा म्हणतात, की "तुम्हाला सांगितलं ना आरडाओरडा करायचा नाही, मला झोपू द्या." आणि ते आजोबा जातात वर झोपण्यासाठी. तर आता लगेच सत्या आणि मंजू सगळेजण ते हार बघतात आणि आता मंजूकडे तो हार देतात आणि सत्या म्हणतो, की चला आता आजोबांना झोपायचे, कुणी आरडाओरडा करू नका." तर जयदीप म्हणतो, की "चल सपने, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यामुळं." आता सपनी म्हणते, "मला पण झोपू द्या, मला खूप झोप येते, मी खूप दमली आहे." असं म्हणते आणि जयदीप सपना जातात. तर आता सत्या म्हणतो, की "वाघमारे, मला पण तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, चला तुम्ही पण." आणि तो सत्या मंजूला पण म्हणतो, "चला." तर मंजूला तो इकडे टेरेसवरती घेऊन येतो आणि दरवाजा लावतो आणि म्हणतो, की "हे बघा वाघमारे, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे." मंजू म्हणते, की "बोल ना सत्या, काय बोलायचं आहे?" सत्या म्हणतो, की "वाघमारे, तुम्हाला 2 दिवस सुट्टी काढावी लागेल. आपल्याला 2 दिवस फिरायला जायचं आहे. त्यामुळे तुम्ही सुट्टी काढा." तर आता मंजू म्हणते, की "ठीक आहे सत्या." पण कुठं जायचं आहे मला ते सांगशील का?" सत्या म्हणतो, की "हो सांगेल, पण तुम्ही सुट्टी काढताल का?" तर मंजू म्हणते, की "हो." तेवढ्या तिकडं ज्या आत्याबाई असतात, त्या आत्याबाई त्या मामांना घेऊन तिथे येतात आणि खूप मोठ्याने आरडाओरडा करायला लागतात. तर आता आरडाओरडा करायला तर सत्या ते पळत येतात. ते म्हणतात, "काय झालं बघू?" मम्मी साहेबांनी ते सगळे पळत येतात आणि म्हणतात, "काय झालंय तुम्हाला? आणि काय हो आत्याबाई एवढं काय ओरडत आहे?" तर आता लगेच मंजूला आत्याबाई म्हणते, की "काय मला ओरडता? तुला माहिती का काय झालंय? तुझ्या नवऱ्याला विचार ना काय झालंय?" "अगं हे असं काम माझ्या नवऱ्याला सांगणार आहे, या अगोदर सांगायचं ना." "अगोदर का सांगितलं नाही मग तू? हे आधी नाही जमलं का तुला सांगायला? तू आधीच सांगायचं, की असं-असं करणार आहे, तू अशा कामाला लावणार आहे. मी पाठवलंच नसतं माझ्या नवऱ्याला." तर मंजू म्हणते, की "आत्ते काय झालं नेमकं मला नीट सांगशील का?" तर आत्या म्हणते, की "हे बघ आत्ते तुझ्या नवऱ्याला विचार." तर आत्या म्हणते, की "हे बघ म्हणजे तुला माहिती आहे का तुझ्या नवऱ्याला विचार. तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला साफ करायला लावली." तर आतोबा म्हणतात, "साफ नाही, केर कचरा गोळा करायला लावलाय." तर आता सगळेजण हसायला लागतात. तर आता आत्याबाई म्हणते, की "हे असं का हसत आहे तुम्ही? हसत आहे माझ्या नवऱ्याला आणि सत्या तुला मी सोडणार नाही. तू काय कामाला लावलं रे असं?" तर आता सत्या म्हणतो, की "आत्याबाई ओरडू नका, हळू बोला. अहो इथं खूप अवघड होईल नाहीतर." मंजू म्हणते, की "अगं तुला खरंच आत्या माहिती नाही, इथं काका-आजोबा आले आहेत." तर आता असं म्हणल्यावरती आता आत्याबाई म्हणतात, की "मला माहिती नाही ते कोण काका-आजोबा-बिजोबा." तेवढं ते आजोबा येतात आणि म्हणतात, की "कोण रे? कोण आरडाओरडा करत होता तेवढ्यात हां? तुम्हाला सोडणार नाही मी. कोण ओरडत होतं?" तर आता लगेच जेव्हा असतात ते म्हणतात, की "हे आत्याबाई." तर आत्याबाई बघून ते म्हणतात, "कोण आहे ही?" तर आता ते म्हणतात, की "काय रे, तू इथं साफ-सफाई करणार, इथं काय आलाय घरात? तुला तिथं साफ-सफाई करायला लावली होती ना, एवढं कामाचा कंटाळा येतो का तुला?" असं म्हणतात. तर आता तो म्हणतो, की "कामाचा कंटाळा नाही आला मला." तर आता लगेच आत्याबाईच्या मागे जाऊन तो पदर लपवतो. पदर लपवलेला लगेच तो म्हणतो, की "हे बघा मी काही केलेलं नाहीये." असं म्हणायला लागतो. तर आता जे असतात ती लगेच आता मंजू म्हणते, की मंजून ते सगळेजण घाबरतात आणि पदर घेतात. तर आता लगेच ते म्हणतात, की "तुझं लग्न झालंय ना, तुला काही कळतं का नाही डोक्यावर पदर घ्यायचा?" तर डोक्यावर पदर घ्यायला लावतात आणि डोक्यावर पदर घातल्यावरती आता आत्याबाई बघायला लागते. तर लगेच ते म्हणतात, की आतोबा म्हणतात, "तुला माहिती नाही अगं, हा खूप डेंजर माणूस आहे. तू डोक्यावर पदर घे लवकर." तर आत्या लगेच डोक्यावर पदर घेतात आणि ते आजोबा म्हणतात, "पाया पडा माझ्या." तर लगेच त्यांना पाया पडायला लावतात आणि ते पाय वगैरे पडतात आणि आता आतोबा म्हणतात, "तू चल इथून पहिले, खूप डेंजर बाबा आहेत ते." तर लगेच ते तिथून निघून जातात आणि आता ते आजोबा म्हणतात, की "मला अशी झोप मोडू नका आणि चला आता जेवणं करून घेऊयात." आणि ते म्हणतात, "चला जेवायला काय बेत आहे?" तर इकडं आता जी मंजू ते असतात ते स्वयंपाकाला लागलेले असतात. ते स्वयंपाक बनवतात. मंजू कढी बनवते आणि स्वप्नीला तर काहीच येत नाही बनवता. तर आता जी मंजू आहे ती त्या आजोबांसाठी कढी वगैरे बनवते. तर आता कढी बनवल्यावर सगळेजण जेवायला बसतात आणि आजोबा कढी प्यायला घेतात आणि ते कढी पीत असतात तर त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. मंजू त्या खूप घाबरतात. तर त्या आजोबाला विचारतात, "काय झालं आजोबा तुम्हाला रडायला?" तर आजोबा म्हणतात, की "ही कढी पिऊन मला माझ्या आईची आठवण झाली. माझी आई पण अशीच कढी बनवायची." तर मंजू म्हणते, की "रडू नका आजोबा. तुम्हाला अजून कढी देऊ का?" तर आजोबा म्हणतात, "नाही, नाही पोरी तू खरंच खूप छान कढी केली." असं ते आजोबा म्हणतात. तर आता सत्यान ते सगळेजणांचे जेवणं होतात. सगळेजण झोपायला जातात. तेवढ्यात जेवणं होतात आणि तेवढ्यात तिथे जे पप्पा असतात ते चित्रकार येतात आणि ते म्हणतात, की "बापरे! तुम्ही आज चक्क खाली बसायला जेवायला बसले सगळे." तर आता ते असं म्हटल्यानंतर ते म्हणतात, की "अरे दिन्या तू आलास का?" ते काका-आजोबा असं म्हणतात. तर लगेच ते म्हणतात, "कोण तुम्ही?" तर ते म्हणतात, "माझ्या पाया पडा अगोदर." ते पाया पडायला लावतात. पण चित्रकार त्यांना ओळखतच नाही. नेमकं ते कोण आहे ते चित्रकारांना पण माहिती नसतं. तर आता मम्मी साहेब म्हणतात, "मी यांना ओळखलंच नाही. कोण आहे काय माहिती अजून पण." तर आता लगेच जयदीप म्हणतो, की "तू अजून ओळखलं नाही. तू
तर मम्मी पहिल्यापासून म्हणत होती की मी पप्पांच्या सगळ्या नातेवाईकांना ओळखून बसले, मग तू कसं काय ओळखलं नाही असं म्हणत असते. तर आता लगेच पण मम्मी म्हणतात की अरे नाही ओळखलं ओळखलं मी कोण आहे ते. तर सगळ्यांचे जेवण वगैरे होतात, सगळे झोपायला जातात. सत्या आणि मंजू वर येतात आणि मंजू सत्याला विचारते, काय रे सत्या तू मला अजून सांगितलं नाहीस काय करायचंय आणि कुठं जायचंय फिरायला. सत्य तुम्ही कुठं मला सांगितलंय की तुम्ही त्या याला पकडलं त्या माणसाला. तर लगेच मंजू म्हणते की अरे काय सांगायचं, दिसला म्हणून पकडला आणि नेलं पोलीस स्टेशनला असं मंजू म्हणते. आता सकाळी सकाळी सगळेजण रक्षाबंधनच्या तयारीत मंजू असते आणि मंजू खूप छान तयार होते आणि सत्या काही तयार होत नाही. सत्या म्हणतो की आज कोणता ड्रेस घालावा ना मला काही सुचत नाहीये, आज सजून धजून कुठं चालला, आज रक्षाबंधन आहे, हा गड्या माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं असं तो म्हणतो. चला आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.